श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांच्या सर्व भक्तांना नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत पवित्र, शक्तिशाली आणि चमत्कारिक विषय. स्वामी समर्थ प्रकटदिनी श्री चरित्रातील 14व्या अध्यायाचा महिमा. हा अध्याय वाचल्याने भक्तांच्या जीवनात अद्भुत बदल घडतात असे मानले जाते. प्रकट दिनाचे दिव्य महत्त्व. स्वामी समर्थ महाराज हे दत्त अवतार मानले जातात. अक्कलकोटमध्ये त्यांनी असंख्य चमत्कार करून भक्तांचे जीवन बदलले. प्रकट दिन हा त्यांच्या पृथ्वीवर अवतरण्याचा पवित्र दिवस. या दिवशी केलेली प्रार्थना, जप आणि पारायण अनेक पटीने फळ देते असे शास्त्रात सांगितले आहे. श्री गुरुचरित्र अध्याय 14वा का विशेष आहे? गुरुचरित्रातील 14वा अध्याय दत्तगुरूंच्या महिमाचे आणि कृपेचे वर्णन करणारा मानला जातो आणि संकटातून रक्षण कसे होते याचे दिव्य वर्णन केले आहे. अनेक परंपरांमध्ये हा अध्याय वाचल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात, अडथळे दूर होतात, मन शांत होते, घरात सुख शांती येते, स्वामींचे संरक्षण मिळते. प्रकट दिनी हा अध्याय कसा वाचावा? सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवावी. दिवा अगरबत्ती लावावी. फुले अर्पण करावीत. नंतर शांत मनाने श्री गुरुचरित्र अध्याय 14वा वाचावा. घाई न करता श्रद्धेने वाचणे महत्त्वाचे. प्रार्थना कशी करावी? अध्याय वाचून झाल्यावर हात जोडून स्वामींना प्रार्थना करा. हे स्वामी समर्थ महाराज, माझ्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करा. मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या कुटुंबावर कृपा करा. सच्च्या मनाने केलेली प्रार्थना स्वामी नक्की ऐकतात. अध्याय 14 पारायणाचे अनुभव. अनेक भक्त सांगतात, अडकलेली कामे पूर्ण झाली, नोकरी मिळाली, आजारातून आराम मिळाला, घरातील भांडणे कमी झाली, आर्थिक स्थिती सुधारली. हे सर्व गुरुकृपेने शक्य झाले. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो भक्त श्रद्धेने त्यांना स्मरतो त्याचे रक्षण ते स्वतः करतात. आजचा विशेष संदेश. प्रकट दिन हा स्वामींच्या कृपेचा दरवाजा उघडण्याचा दिवस आहे. आज एक छोटा प्रयत्न करा. श्री गुरुचरित्र अध्याय 14 वाचा. कदाचित तुमच्या आयुष्यातील सकारात्मक बदल याच दिवसापासून सुरू होईल. स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.